कारण निसर्ग असं एकमेव ठिकाण असतं जिथे आपण सगळ्या जगाला विसरून आपण आपल्या स्वतःला भेटत असतो. ते भेटणं एक सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी नक्कीच गरजेचं असतं. श्री शनिदेवांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही सगळेजण निघालो इथे जाऊ. ऐन दिवाळीत आम्ही आल्यामुळे रिसॉर्टवर सुद्धा दिवाळी साजरी होते. मोठा असा आकाश कंदील लावलाय. हा लुक इतका भारी, अमेझिंग, फॅब्युलस, अवसम आहे. सगळी विशेषणं कमी पडतील इतका भारी लुक आहे. खूप सुंदर रांगोळी सुद्धा काढली आणि आम्ही फक्त इथं डिनरसाठी आलो होतो. आम्ही रिसेप्शनवरती गेलेत फॅमिली मेंबर. येथील रिसेप्शन काउंटर सुद्धा खूप सुंदर आहे. तथागत गौतम बुद्ध, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. त्यामुळे आल्याला मन अगदी प्रसन्न झालं. हे रिसॉर्ट इतकं सुंदर आहे त्यामुळे याला पुरस्कार सुद्धा खूप मिळालेत. ते पुरस्कार आणि ट्रॉफीज तुम्ही ते बघू शकता. या ट्रॉफीच्या साईडला एक सुंदर अशी फ्लॉवर पॉट सुद्धा आहे. आणि हे आहे वेदी फार्म्स ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट सोळशी. आम्हाला इथं या रिसॉर्टवर घेऊन आलेले प्राजित दादा सुद्धा इथे बसलेत. दादा, तुम्ही आम्हाला ह्याच रिसॉर्टवर का घेऊन आलात? त्याच्या आधी भरपूर वेळा मी इथं आलेलो आहे. इथं अक्षय कुमार येतात आणि एक नंबर रिसॉर्ट आहे. इतकं भारी सोयीचं हे रिसॉर्ट, सगळ्यांनी यावं. तर हे होते आपले प्राजित दादा जे आम्हाला रिसॉर्टवर घेऊन आले. त्यानंतर ही वैष्णवी, माझी वैशाली मामी, यश, आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी सिंगर ईश्वरी. आपण थोड्याच वेळात तिचं गाणं सुद्धा ऐकूया. इथं पायऱ्या चढून आता आम्ही चाललोय वरती. बघूया वर काय. तर इथून पायऱ्या चढून वर आलेला वर आहे की हँगिंग पूल आहे. मी गोकाकच्या पुलावर गेलते. तिथून तर खूप मोठं असं पाणी वाहतं खालून. त्यामुळे त्याच्या पुढे हा पूल काहीच नाहीये. पण ओव्हर कॉन्फिडन्स करून चालणार नाही कारण मधीच एक फळी पण तुटली आहे. फायनली हा पूल ओलांडून आम्ही सगळेजण सुखरूपपणे बाहेर आलोय. इथे चेअर्स अँड टेबल्स आहेत. अगदी स्वर्गात आल्यासारखं वातावरण आहे. आणि इथे पुढे आहे वेदी फार्मचा सेल्फी पॉइंट. तर आमची सगळी गँग आता सेल्फी पॉइंट पाशी गेली आहे. आता कळलं का आणलेलं इथं? हो, कळलं ना सगळ्यांना. पुढचं वातावरण बघा कसं आहे. तर प्राजित दादांचं म्हणणं आहे की हे स्पॉट बघा, हा स्पॉट बघण्यासाठी आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तर डोळ्याचं पारणं फेडणारा हा साताऱ्याचा व्ह्यू. असं वाटतंय की जणू आकाशातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्या जमिनीवरती आल्यात. खूप मनाला आनंद देणारा आणि प्रसन्न करणारा व्ह्यू आहे. तर लवचा सेल्फी पॉइंट सोडून आता अजून एक सेल्फी पॉइंट आहे. तिकडे चाललोय आम्ही सगळेजण. तिथून ह्याच्यापेक्षा सुद्धा छान व्ह्यू दिसतो. तर चला आपण तो व्ह्यू बघायला जाऊया आता. एक नंबर आहे. सगळा व्ह्यू दिसतो साताऱ्याचा असं पूर्ण राऊंड. त्या पायऱ्यांकडे बघून मला तर असं वाटतं या मी तुम्हाला सातारा दाखवतो. सातारा नाही, स्वर्गात घेऊन जाणाऱ्या पायऱ्यात. कारण ह्याचा पायऱ्यांचा एंडच दिसत नाहीये इथून. तर कोणाला स्वर्गात जायची इच्छा असेल तर जरूर या. इथून तुम्हाला स्वर्गाचा मार्ग दिसेल. आणि ह्या साईडला आहे आपला पृथ्वीवरचा स्वर्ग. खंडाळा आहे, सातारा नाही. ही बघा सोळशीचं हे खंडाळा वगैरे सगळं हे दिसत आहे. इतका भारी व्ह्यू आहे. ह्यासाठी इथं मी सारखं येतो.
अक्षय कुमार इथं खास करून येतो, तो राहतो. त्याला अख्ख्या सातारा जिल्ह्यात म्हणा कुठेही शूटिंग चालू असली की तो इथं येऊन राहतो. वेदी रिसॉर्ट इतकं भारी आहे आणि इथला नजारा आणि ते क्लायमेट. आपल्या लोणंदपासून 30-35-30 किलोमीटरच्या अंतरावर शनीचं मंदिर आहे. पण एक नंबर व्ह्यू. जेवण इथलं फर्स्ट क्लास असतं. स्विमिंग पूलची व्यवस्था आहे, ते सगळं इथं काय पाहिजे तसं मी पैशात. तर महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुंदर आणि तेही आपल्या सर्वांच्या बजेटमधलं रिसॉर्ट आहे. या लाईटींमध्ये ज्या ह्या पिवळ्या कलरच्या लाईट दिसत आहेत तो आहे खंडाळा हायवे. खंडाळा इथून फक्त 13 किलोमीटर आहे आणि लोणंद आहे इथून फक्त 25 ते 30 किलोमीटरवर. स्वर्गाची सैर करून आता आम्ही पुन्हा चाललोय पृथ्वीकडे. आता ह्या स्वर्गातून खाली येऊन आम्ही स्वर्गाच्या दुसऱ्या पॉइंट कडे चाललोय. प्राजित दादा कुठे चाललोय आता? ओके, तर आता आपण स्विमिंग पूल आहे आणि या प्रॉपर्टी मध्ये अजून काय काय छान छान आहे ते बघायला चाललोय आपण. झोके वगैरे आता आहे बघितलं. वाव, इथलं सगळं काही बघून मला तर फक्त वाव हा एकच शब्द आठवायला लागलाय. या रिसॉर्ट मध्ये शेकोटीसाठी सुद्धा जागा आहे. तुम्ही शेकोटीची सुद्धा इथं मजा घेऊ शकता. ते झोके आहेत आणि विशेष म्हणजे या रिसॉर्टचं मी आता मोराचा आवाज ऐकला. तर आजूबाजूला संपूर्ण भरभरून निसर्ग आहे. तर झोक्यावर एक छोटस बाळ बसलंय. बाळ म्हणलं, दादा उठून गेला आणि आता खरं खरं बाळ बसायला लागलंय. चला आपण आता दुसरी प्रॉपर्टी बघूया. आता आपण चाललोय स्विमिंग पूल कडं आणि नॅचरली बनवलेलं गवताच्या काड्यांपासून बनवलेलं हे टेबल आणि खुर्चीचं आपण बघू शकता. तर ही खुर्ची सुद्धा बघा की रिसायकल केलेली आहे. पूर्ण टायर पासून आणि लाकडाच्या फळांपासून बनवलेली आहे खुर्ची. आणि वरचं सुद्धा हे गवतापासून बनवलंय. हे लांबून बघा की असं दिसतंय. असे इथे 2-4 टेबल खुर्ची आहेत. तिथं स्विमिंग पूलच्या साईडला झोका सुद्धा आहे आणि हा आहे सर्वांचा आवडता स्विमिंग पूल. स्विमिंग पूलच्या साईडला बघू शकता तुम्ही, तिकडे नॅचरली बांधलेल्या रूम्स आहेत. पूर्ण नॅचरल वातावरण आहे इकडे सगळं. आमची सगळी गँग बसली आता इथे स्विमिंग पूलचा आनंद घेत. पाहिजे का नाही बाळाचा? बाळाचा लाड करत. आणि स्विमिंग पूलच्या बाजूला आता आमच्या सिंगर इशू मॅडम पण बसल्यात. आपण आता त्यांचं गाणं ऐकूया छोटस. इशू मॅमची गाणं, हा कुठलं गाणं? फरमाईश आमची एक आहे की जगी जीवनाचे सार. वाह वाह, बहुत ही बड़ी फरमाइश की है. मला गाणं ते खूप आवडतं. इशू मॅम क्या आप हमारी तसे त्याला फळ मिळावेत म्हणून ते गाणं हिनं म्हणावं. राजू दादांचं म्हणणं आहे की ज्याची जशी कर्म असतात तशी त्याला फळं मिळावीत म्हणून त्यांनी जगी जीवनाची सार ह्या गाण्याची फरमाइश केली आहे. फरमाइश आप पूरी करोगे क्या हमारी? ओके, फरमाइश पूरी हो जाएगी. हिंदी को संभाल लेना, मुझे हिंदी नहीं आती इतनी अच्छे से. इशू मॅडमला गाणं म्हणल्यावर आमच्याकडून काय बक्षीस मिळणार आहे? जेवण. ओके, जेवणाचं बक्षीस मिळणार आहे. आमच्या कानाची भूक भागवल्यामुळं आम्ही आता ईश्वरीच्या पोटाची भूक भागवणार आहे थोड्याच वेळात. इशू मॅडम स्टार्ट करा तुमचं गाणं. नाचे सार घ्यावे जाणून तत्वर, जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्या युट्यूब वर कराओके साठी शोधत होत्या, तोपर्यंत आम्ही आमचं गाणं चालू केलं. स्टार्ट करा ईश्वरी मॅडम. जगी जीवनाचे सार, गावे
जगी जीवनाचे सारा गावे जाणून सत्वरा जैसे राजे कर्मा तैसे फळ ईश्वर। जगी जीवनाचं सार झाल्यावर आता आपण आमच्या ईश्वरीचं फेवरेट गाणं ऐकूया। इशू स्टार्ट कर। लख समझाऊ मता दिल समझाने पाता मांगे तेरी करिया सोना था तो मांगे झूठा रंग दो दिलों में झूठा कैसे भुलाऊं बेरिया रांझण 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 तू भी क्या याद रखेगा जो हिरण तेनू छोड़ दिया रांझण 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 तू भी क्या याद रखेगा जो हिरण तेनू छोड़ दिया। ईश्वरीसाठी टाळ्या होत जाऊ दे जोरात। ईशूने आता सुंदर असं गाणं म्हणल्यामुळे आपण तिला बक्षीस देऊया। वैष्णवी बक्षीस दे ईशूला। वा 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 छान छान छान। तर आम्ही हे सुंदर असं बक्षीस काही झाडाचं तोडलेलं नाहीये, खाली पडलेलं फुल होतं तेच घेतलंय आपण, कारण रात्री ज्याप्रमाणे आपण झोपतो त्याप्रमाणे ही सुंदर सुंदर झाडे सुद्धा झोपत असतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। त्यामुळे रात्री झाडांना हात लावायचा नसतो, त्यामुळे आम्ही सुद्धा ते फुल काही तोडलं नाहीये, खाली पडलं होतं। चला आता आपण जाऊया दुसऱ्या पॉइंटकडे। आम्ही फक्त डिनरसाठी आलो होते इथे, त्यामुळे आता काही स्विमिंग नाही करता येणार, त्याचं वाईट वाटतंय, पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच स्विमिंगच्या प्लॅनिंगने येऊ। ईश्वरीचं गाणं ऐकून आता आम्ही चाललोय दुसऱ्या रिलॅक्सिंग पॉइंटकडे। मी जाता जाता वैष्णवीचा हात धरलेला, मला 2 मिनिटासाठी वाटलं की मी हाडाचा सापळाच धरला, एवढा असा कोमल कोमल नाजूक नाजूक हात आहे वैष्णवीचा। तर हा आहे इथला दुसरा रिलॅक्सिंग पॉइंट, जिथे गाण्याची सुद्धा सोय आहे आणि अशा सुंदर अशा लाकडाच्या टेबल खुर्च्या इथे ठेवल्यात। इकडे आहेत वेदी फार्मच्या रूम्स, त्या सुद्धा खूप नॅचरल बनवल्यात आणि इकडे अजून 2-4 झोके सुद्धा आहेत रिलॅक्सिंग साठी। इथे बैलगाडी सुद्धा ठेवली आहे। आता रेस्टॉरंट फिरून झाल्यावर आणि स्विमिंग पूल बघितल्यानंतर फायनली आपण चाललोय आता डिनर करायला। तर ही डिनरची जागा सुद्धा खूप खूप सुंदर आहे, बाहेरूनच इतकं भारी वाटतं, नक्कीच आतून सुद्धा खूप सुंदर आहे। वाह बहुत बढ़िया। वर गेला गेलास महालक्ष्मीचा इथे फोटो आहे। तर हा आहे आतला रेस्टॉरंटचा व्ह्यू। आणि आपण जिथे कुठे जातो तिथे हे नॅचरली आपल्याला झोके सुद्धा दिसतात। फायनली सगळं रिसॉर्ट फिरून आम्ही रिसेप्शन पासून आलो आहोत आणि चाललो आहोत। तर अजून एक इथे जागा आहे सुंदर अशी, तर तिथे जाऊया आता आपण। तिथल्या पायऱ्या सुद्धा लाकडाच्या आहेत, सॉरी दगडाच्या तिथल्या पायऱ्या, हे जे कडेच आहे ते लाकडाचं आहे। इथून चढून वरती आल्यानंतर सुद्धा हा नजारा तुम्ही बघू शकता पुढचा। तर हे जे बनवलं ह्याला म्हणतात पेगोडा, हा शब्द मला सुद्धा आत्ताच कळाला। चला आता आपण सगळ्यांना विचारूया की ते येऊन तुम्हाला कसं वाटतंय। एका शब्दात उत्तर द्या। इशू कसं वाटतंय? खूप छान। मामी कसं वाटतंय? खूप मस्त। वैशू तुला कसं वाटतंय? खूप छान। चला यश तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय त्याला। प्राजित दादा बोला। 1 नंबर आहे रिसॉर्ट बघण्यासाठी सगळ्यांनी, आणि एक मिनिट तुमच्या आयुष्यातला हा आनंद घेण्यासाठी घालवा। आपल्या आयुष्याचा बेस्ट आनंद आहे, लोकांना माहितच नाही काय चाललंय काय नाही, बसल्यात पैसे कमवू द्या ज्याला पैसे कमवायचा, आम्ही आनंद घेतोय। पैसे कमवून पण आनंदच घ्यायचा असतो आणि आम्ही आता पण हा आनंदच घेतोय, म्हणून आनंद डायरेक्ट घ्या आणि एन्जॉय करा हा निसर्गाचा आनंद घ्या। अगदी सत्य, अंतिम सत्य ज्याला म्हणतात ते प्राजक्तादांनी सांगितलंय की पैसा कमवून सुद्धा आनंदच घ्यायचा आहे। तर पैसा कमवत बसण्यापेक्षा आनंद घेऊया, डायरेक्ट आनंद घेऊया, म्हणजे शॉर्टकट।
आपण फक्त राजू दादा आप कहा बाय.